नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 जूनला मी कोर्स ठेवला. त्या कोर्सची चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. मार्केट मी तुम्हाला शिकवत असते, त्यामुळे काही मजेशीर गोष्टी तुम्हाला सांगते की ज्यातून मार्केट एक विचार घेतं आणि त्या शेअरचा भाव वाढतो. आत्ता तुम्हाला कर्नाटकमध्ये जो राजकारणात बदल होतो आहे तो लक्षात येतो. सिद्धरामय्या हे जे पहिले मुख्यमंत्री होते ते जाऊन त्यांची 2.5 वर्ष ठरली होती आणि आता त्यांच्या जागी शिवकुमार येत आहेत. तर या शिवकुमारांचे जे जावई आहेत ते कॅफे कॉफी डेचे जे सिद्धार्थ होते त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे कॅफे कॉफी डे शुक्रवारच्या दिवशी अप्पर सर्किटवर होता. माझ्या लक्षात नाही आलं की काय बाबा आपल्याला बातमी दिसली नाही, आज हा शेअर अप्पर सर्किटला का? तर जेव्हा वाचलं ऐकलं तेव्हा या बातमीचा खऱ्या अर्थाने बोध झाला की बाबा आता आपले सासरेच मुख्यमंत्री होत आहेत तर आपल्याला काही कन्सेशन मिळू शकतील, म्हणजे अर्थात कंपनीला असा एक अंदाज आला असावा आणि त्या दृष्टीने शेअर वाढला आहे. दुसरं म्हणजे लिक्विडिटीची समस्या सध्या बँकांना खूप त्रासदायक ठरते आहे. लोन देण्यासाठी पैसा उरत नाही आहे तर याचे आणि रुपया घसरतो आहे. यासाठी RBIने फॉरेन स्वॅप करायचं ठरवलं आहे. म्हणजे आता RBI काय करणार आहे तर बँकांकडून डॉलर खरेदी करेल, म्हणजे त्याचा पैसा बँकांना मिळेल आणि ते डॉलर नंतर मार्केटमध्ये विकेल. त्यामुळे डॉलरचा सप्लाय वाढेल आणि रुपया आपोआप मजबूत होईल. म्हणजे दोन्हीही समस्या थोड्याशा कमी होतील. बँकांना लिक्विडिटी मिळेल, रुपयाची घसरण थांबेल आणि बँका अधिक प्रमाणात लोन देऊ शकतील. या आठवड्यात 5 तारखेला RBIची पॉलिसी येणार आहे. त्या दृष्टीने आपल्याला बँक निफ्टीकडे आणि बँकांच्या शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. सरकारने टेक्स्टाईलवरची ड्युटी हटवली आहे. 1 जून ते 30 ऑक्टोबर या काळामध्ये इम्पोर्ट ड्युटी अजिबात लागणार नाही. साधारण इम्पोर्ट ड्युटी 11% लागत होती. त्यामुळे गोकुळदास, वेल्सपन, वर्धमान टेक्स्टाईल अशा टेक्स्टाईल कंपन्यांकडे आज लक्ष दिलं पाहिजे. सरकारने विंडफॉल टॅक्स जो लागत होता त्याच्यावरची ड्युटीसुद्धा कमी केली आहे. पेट्रोलवरची, डिझेलवरची आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलवरची. त्या दृष्टीने या पेट्रोल, डिझेल आणि ATF याचे रेट थोडे थोडे कमी झाले आहेत. डाबरच्या बाबतीत इंटेग्रिटी इश्यू आला आहे, त्यामुळे डाबरचा शेअर पडतो आहे. आता अमेरिकेमध्ये काय काय होत आहे तर बर्कशायर हाथवे यांनी $6.8 बिलियन खर्च करून टेलर मॉरिसनचं ॲक्विजिशन केलं आहे. डेलचा रिझल्ट सुंदर आला आहे. जपानचं बॉन्ड यील्ड 40 वर्षाच्या हाय लेव्हलवर चालू आहे. अजूनही
इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये काही समझोता होत नाही आहे आणि सीजफायरही होत नाही आहे. इस्रायल लेबॅनॉनवर हल्ला करतेच आहे आणि त्यामुळे त्यांचाही तणाव थांबलेला नाही आहे. आणि अलेक्झांडर अकॉर्डखाली तुम्ही इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली पाहिजे असं अमेरिकेचं म्हणणं आहे आणि तो पेच सगळ्या राष्ट्रांना पडला आहे आणि म्हणून सीजफायर किंवा समझोता व्हायलाही उशीर होतो आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि MSCI इंडेक्समध्ये जे रिबॅलन्सिंग झालं त्या रिबॅलन्सिंगमुळे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये शुक्रवारी मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर पडलं. ते मार्केट पडल्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री हायेस्ट लेव्हलवर गेली 21,106 कोटी. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 16,784 कोटी. बॉन्ड अमेरिकन बॉन्ड यील्ड 4.46 तर डॉलर इंडेक्स 99वर आणि क्रूड 93च्या पातळीवर आहे. आपण रिझल्ट्स बघूया. जर रिझल्टविषयी तुम्हाला शंका आली तर आत्ता सगळे जे रिझल्ट लागले ते कोणी Q4चा रिझल्ट सांगत होतं, कोणी ॲन्युअल रिझल्ट सांगत होतं. त्यामुळे रिझल्टमध्ये कधी कधी तफावत दिसते तर आपण तो रिझल्ट कोणता आहे हे बघितलं पाहिजे. पातंजलीचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे, पण त्यांना टॅक्स राईट बॅक 379 कोटीचा मिळाला आहे. अहलुवालिया यांचा रेव्हेन्यू वाढला आहे. FEM यांचा रिझल्ट छान आला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे, 40 रुपये डिव्हिडंड दिला आहे. जय बालाजी फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. ज्युपिटर वॅगन रिझल्ट कमजोर आहे. गुजरात गॅस रिझल्ट कमजोर आहे, 8 रुपये 90 पैसे डिव्हिडंड. MMTC यांचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, पण यांना वन टाईम गेन झाला आहे 96 कोटी. वेलॉर इस्टेट लॉस वाढला आहे. टेस्टी बाईट प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही कमी. जिनेसिस GENESYS यांचाही रेव्हेन्यू वाढला आहे. ग्लेनमार्कचा रिझल्ट मात्र चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. त्यामुळे ग्लेनमार्क तेजीत राहू शकतो. इरिडा यांचा प्रॉफिट आणि मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. ग्लेनमार्क आणि FEM दोन्हीही शेअर तेजीत राहण्याची शक्यता. श्रीजी शिपिंग फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. ड्रीम फोक्स फायद्यातून तोट्यात गेली आहे. अँटनी वेस्ट फक्त रेव्हेन्यू वाढला. हिंदुजा ग्लोबल फायद्यातून तोट्यात. टिळकनगर फायद्यातून तोट्यात. NMDC स्टील लॉस वाढला, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन कमी झालं. RHI मॅग्नेसिटा फायद्यातून तोट्यात. KNR कन्स्ट्रक्शन मार्जिन वाढलं. NMDC प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. TARC तोट्यातून फायद्यात, रेव्हेन्यू वाढला. EMS कमजोर रिझल्ट आहे. सनफ्लॅग आयर्न प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, 10 रुपये डिव्हिडंड. किंगफा सायन्स यांचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. स्वान कॉर्प
तोट्यातून फायद्यात रेव्हेन्यू वाढला. ओलेक्ट्रा ग्रीन टेक रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. ₹4 डिव्हिडंड, शेअर तेजीत राहू शकतो. JM फायनान्शियल कमजोर. लुमॅक्स ऑटो रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहील. ₹5.50 डिव्हिडंड. कॉन्कॉर्ड बायो रिझल्ट कमजोर आहे, ₹7.55 डिव्हिडंड. रुबिकॉन रिसर्च रिझल्ट छान आहे. IPO पासून शेअरचा भावही खूप वाढला आहे, पण प्रत्येक गोष्ट वाढली आहे, शेअर तेजीत राहू शकतो. इगरसॉल रिझल्ट कमजोर आहे, ₹20 डिव्हिडंड. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला. आयनॉक्स विंड कमजोर रिझल्ट आहे. इंडिगो फायद्यातून तोट्यात गेली आहे आणि हे माहीत होतं, मात्र रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. त्रिवेणी इंजिनिअरिंग कमजोर रिझल्ट. ॲव्हेन्यू साई प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. मिधानी म्हणजे मिश्र धातू निगम प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. फॅक्टचा प्रॉफिट आणि मार्जिन कमी. नाटको फार्मा कमजोर रिझल्ट. एशियन पेंट रिझल्ट चांगला आहे, ₹23 डिव्हिडंड. पण हे सगळे रिझल्ट शुक्रवारी मार्केटच्या वेळात आले होते. तेगा रिझल्ट कमजोर आहे. गुजरात अल्कली प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी, ₹17.70. BEML फक्त रेव्हेन्यू वाढला. जमना ऑटो रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. गणेश हाऊसिंग प्रत्येक गोष्ट कमी झाली, रिझल्ट कमजोर. स्टील स्ट्रिप्स प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. एजिस लॉजिस्टिक्स रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली, शेअर तेजीत राहील. ₹6.70 डिव्हिडंड दिला. आता बातम्या पाहूया. हेमिस्फियर त्यांनी पूर्वी जमीन विकायला काढली होती, पण त्यांना एकही गिऱ्हाईक मिळालं नव्हतं. पण आता डेटा सेंटरला ते जमीन विकणार आहेत. पुण्यामधली 640 कोटी रुपयाला ही जमीन विकायला त्यांना परवानगीसुद्धा मिळाली आहे. त्यामुळं हेमिस्फियर शेअर तेजीत राहू शकतो. पॉवर ग्रीड ते 914 कोटी रुपये खर्च करून रिॲक्टर्स आणि ट्रान्सफॉर्मर्स घेणार आहे. कॅबिनेटनी पॉवर ग्रीडची गुंतवणूक करण्याची लिमिट वाढवली आहे आणि पॉवर ग्रीड तुमकुर 2 RE ट्रान्समिशन लिमिटेडसाठी 15.5 कोटी सक्सेसफुल बिडर ठरली आहे. सुवेन लाईफ सायन्स IT रेक्टिफिकेशन ऑर्डर त्यांना इश्यू झाली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन तुमकुर RE ट्रान्समिशन ते पॉवर ग्रीडला ट्रान्सफर करणार, तर पॉवर फायनान्स PFC कन्सल्टिंग स्टरलाइट ग्रीड आर्मला 20 कोटीला ट्रान्सफर करणार. म्हणजे तुमकुर 15.5 कोटीला तर 20.9 कोटीला स्टरलाइट ग्रीडला ते ट्रान्सफर करणार आहेत. त्यामुळं PFC तेजीत राहू शकतो. हिंदुस्तान कॉपर लोह मटेरियलला त्यांनी 20 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. हिरो मोटो LICनी 2% स्टेक विकला आहे. त्यामुळे आता LICचा हिरो मोटोमध्ये स्टेक झाला
5.1%. स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्या लंडन ब्रँचमधून 5 जून रोजी $200 बिलियन अनसेक्युअर्ड बॉन्ड्स ते इश्यू करणार आहेत. लुपिनला सुटॅब टॅब्लेटच्या बायो इक्विव्हॅलंटला US FDAने मंजुरी दिली आहे. एव्हररेडी जम्मूमधलं नवीन अल्कलाईन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कामकाज सुरू झालं आहे. JSW स्टील यांचा एक आर्म आहे JSW स्टील कोटेड प्रॉडक्ट्स. यांना NCLTकडून कलर रूफ रिझोल्युशन प्लानसाठी LOI मिळालेलं आहे. वर्धमान टेक्स्टाईल रिन्यू ग्रीनमध्ये त्यांनी 24.5 कोटीला 31.2% स्टेक घेतला आहे आणि टेक्स्टाईलवरचा ड्युटी कमी झाल्यामुळेही वर्धमान टेक्स्टाईल तेजीत राहील. PNC इन्फ्रा 302 कोटींसाठी ते L1 बिडर ठरले आहेत. त्यांना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून ते L1 बिडर ठरले. टाटा टेक्नॉलॉजी 18 जून ही डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट ठरवली आहे. डिव्हिडंड आहे ₹11.70. ज्युबिलंट फार्मोवा US FDAकडून त्यांना वॉर्निंग लेटर मिळालं आहे त्यांच्या कॅनडा फॅसिलिटीसाठी. त्यामुळे ज्युबिलंट फार्मोवा मंदीत राहू शकतो. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. आधी तेजीचे शेअर पाहू. निपॉन लाईफ, भारत फोर्ज, टेक महिंद्रा, IEX, विप्रो, पर्सिस्टंट, ओलेक्ट्रा, वेल्स्पन. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पडतोय सध्या, म्हणजे 2-3 दिवस तरी खाली आला आहे. हळूहळू ॲक्युम्युलेशन करता येईल. सायंट, एशियन पेंट, NCCला 261 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आधी 1837 कोटीची सुद्धा ऑर्डर मिळाली आहे. गोदरेज प्रॉपर्टी, NMDC स्टील, KPR मिल्स, ग्लेनमार्क फार्मा, गोकुळदास एक्सपोर्ट, हिम्मत सिंग का सीड, हेमिस्फियर, हिंदुस्तान कॉपर, लुमॅक्स ऑटो, हार्डवॅन, HARDWYN रिझल्ट चांगले आहेत म्हणून, MSTC, वोखार्ड, सारेगम, वेरांडा, GMR एअरपोर्ट, ग्रो, GIPCL, IFB, इंडिगो, बजाज हिंदुस्तान, भारत कोकिंग कोल, कॅफे कॉफी डे, अरविंद, ONGC, वाडीलाल. शुक्रवारी वाडीलाल चांगला वाढला होता म्हणून वाडीलाल, क्वालिटी, भारत कोकिंग कोल, रुबिकॉन आणि कॅफे कॉफी डे. तर मंदीमध्ये इनॉक्स विंड आणि डाबर हे दोन्हीही शेअर मंदीत राहू शकतात. आज मेटलकडे लक्ष द्यायला पाहिजे. काय होईल सांगता येत नाही, म्हणजे अर्थात चांगल्या दृष्टिकोनातून. कारण चायनाने रिॲलिटी सेक्टरसाठी काही कन्सेशन्स दिली आहे. रिॲलिटी सेक्टरचा डेटा सुधारेल त्यामुळे. आणि जर चायनामध्ये रिॲलिटी सेक्टर सुधारला तर मेटल
वाढू लागतील आणि मेटलच्या किमती त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. तर मेटलचं प्रोडक्शन ज्या कंपन्या करतात त्यांच्यामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण मेटलकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण एवढा सगळा व्हिडिओ खुलासेवार देण्यासाठी खूप मेहनत असते. याचा विचार करून चॅनलला सबस्क्राईब केलं तर तेवढंच प्रोत्साहनसुद्धा मिळत असतं. मार्केट तर व्होलटाईलच राहील. बघूया काय काय होत आहे ते. नमस्ते.